पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सिंदखेडा शहरासाठी ऐतिहासिक निर्णय, शिवपथ राजपथासाठी मंजुरी, भाजपकडून जल्लोष। दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मंजुरी, शिवपथ रस्त्यामुळे शहर विकासाच्या नव्या वाटेवर। पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांचा मोठा निर्णय, शहरात उभारला जाणार शिवपथ राजपथ। सिंदखेडा शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक अशी आनंदाची बातमी समोर आली आहे। शहराच्या वैभवात भर घालणारा भव्य दिव्य शिवपथ राजपथ छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौफुली या प्रमुख मार्गावर उभारण्यात येणार असून या कामासाठी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2026 मध्ये सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मंजूर झाला असून त्यामुळे सिंदखेडा शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौफुली हा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती आणि नव्याने उभारणीच्या प्रतीक्षेत होता। नागरिकांकडून सातत्याने या रस्त्याची मागणी होत होती। अखेर या मागणीला यश आलेलं आहे। शिवपथ नावाने या मार्गाचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे। या मंजुरीची घोषणा होताच सिंदखेडा शहरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी शहराच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांचे आभार मानण्यात आले। या नव्या रस्त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच शिवपथ राजपथामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडून सिंदखेडा शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। यावेळी गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, उपनगराध्यक्ष उदय देसले, बांधकाम सभापती मनोहर पाटील, पाणीपुरवठा सभापती प्रतिनिधी गोविंददादा मराठे, आरोग्य सभापती प्रतिनिधी चंदू सोनवणे, महिला आणि बालकल्याण सभापती प्रतिनिधी अबू कुरेशी, नगरसेवक सुयोग भदाने, संदीप राजपूत, गुलाब भिल, शहर अध्यक्ष संजय महाजन, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, जिल्हा चिटणीस प्रवीण माळी, खरेदी विक्री संघाचे संचालक उमेश गिरासे, गोपाल चौधरी, विनोद पाटील, RH भामरे, राहुल महिरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शहराच्या विकासासाठी मंजूर झालेला हा निधी सिंदखेडा शहरासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होते आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आज ऐतिहासिक क्षण आणि आनंदाची बातमी, सिंदखेडा शहराच्या वैभवात भर पाडणारा मानाचा तुरा सिंदखेडाच्या अवतारणार आहे। सिंदखेडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौकपर्यंत आपण भारतीय जनता पार्टी सर्व मिळून मागणी केली होती की सिंदखेडा शहरातली जसा दोंडाच्या शहरात राजपथ आहे तसा सिंदखेडा शहरात शिवपथ व्हावा यासाठी भाऊंकडे आपण सतत मागणी केली आणि त्या मागणीला यश अखेर आलं आहे। सिंदखेडा वैभवात भर पाडलेली आहे। तरी भाऊ यांचे सिंदखेडा भारतीय जनता पार्टीतर्फे व कार्यकर्त्यांतर्फे व नागरिकांच्या मायबाप जनतेतर्फे भाऊंचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। साठी ऐतिहासिक बाब आज आपल्या महाराष्ट्र राष्ट्र शासनाचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राच्या 2026च्या अर्थसंकल्पामध्ये भगवा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान होणारा जो राजपथ आहे या राजपथाला 13 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि या राजपथातून सिंदखेडाच्या वैभवात एक मोठी भर पडणार आहे आणि सुंदर सिंदखेडा तयार होणार आहे। जे जयकुमार भाऊ रावल यांचे स्वप्न आहे सुंदर सिंदखेडा माझे सिंदखेडा हे साकारले जाणार आहे। तरी जयकुमार भाऊ रावलांनी सिंदखेडा शहराचा सुंदरतेचा आणि वैभवतेचा ध्यास घेतलेला आहे आणि तो ध्यास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच गटनेते प्रतिनिधी चेतनजी परमार तसेच सगळे नगरसेवक आणि सभापती या सगळेजण त्यांची धुरा सांभाळणार आहेत। तरी जयकुमार रावल भाऊ यांनी जो विकासाचा ध्यास घेतला त्याला आमचं पूर्ण सगळं सहकार्य असेल आणि भाऊंचं विशेष लक्ष सिंदखेडावरती राहील। धन्यवाद। करण्यात आली होती आणि खऱ्या अर्थाने भाऊ सगळ्यांचं ऐकून घेतात हे भाऊसाठी आणि शहरासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। मी सिंदखेडा शहरातील तमाम नागरिकांच्या वतीने आदरणीय भाऊंचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद भाऊ, असंच आमच्याकडे लक्ष ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। 13 कोटी रुपये मंजूर करून सिंदखेडा शहराच्या विकासात
एक मोठी मोलाची भर केलेली आहे. शिंदखेडा शहरातील कणा असलेला हा स्टेशन रोड यावरून असंख्य नागरिक रोज या रस्त्याने वापरत असतात. हा मुख्य रस्ता असल्यामुळे या नागरिकांची या रस्त्यावर असलेली होणारी दुर्सोय गैरसोय ही आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाने आणि गटनेते माजी गटनेते आदरणीय अनिल वानखडे यांच्या प्रयत्नाने आज रोजी या 13 कोटी रुपये मंजूर करून ही उपलब्धता जी जयकुमार भाऊंनी करून दिली त्याबद्दल शिंदखेडा शहरातील सर्व नागरिक माननीय जयकुमार भाऊंचे कायमस्वरूपी ऋणी राहतील व जयकुमार भाऊंचे लाख लाख आभार. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.